रामकृष्ण हरी देव मराठी विलॉगच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आपलं सर्वांचं स्वागत आहे। आज आमच्या गावाकडचा रस्ता बनवायचा चाललेला आहे। तुम्ही बघू शकता मित्रांनो आमच्या गावाकडचे नाले वगैरे साफसफाई, रस्त्याकडे जे नाले आहेत त्यांची साफसफाई करायला चाललेली आहे। आणि आमच्या इकडे आता JCB आलेला आहे आणि JCBच्या सहाय्याने या इथली सर्व घाणगुण नाल्यातली काढून तुम्ही बघू शकता आमच्या पाटील साहेबांच्या ट्रॅक्टरमध्ये लोड करण्यात येत आहे। आणि आमचे JCB ड्रायव्हर आता पूर्णपणे घाण नाल्यातली उचलून डायरेक्ट ट्रॅक्टरमध्ये टाकणार आहे। काम कसं करते आणि चला आता आपण जाऊया पाटलांच्याकडे, त्यांची मुलाखत घेऊया। चाललंय का बरोबर आहे तर काय बरं काय गावचे सरपंच उपसरपंच या कामात सहाय्य करतायत का नाही तुम्हाला? सदस्य आपल्या गावचे सदस्य आहेत, आज हे एक सदस्य आहेत। हे पाणी पुरवठा सदस्य बर आणि सहाय्यक मदत करतात का नाही तुम्हाला उपसरपंच, आमचे सरपंच उपसरपंच? मदत करू नका न करू गावासाठी सहकार्य आपण बी केलं पाहिजे ना। वा, मनातला शब्द बोलला माऊली तुम्ही आमच्या। शब्द आहे म्हणायचं, शब्द आहे तर शब्द पाहिजे, मनातले शब्द असल्याशिवाय मजा येत नाही हो। आणि तुम्ही बघू शकता मारुल हवेली रोड आहे सरळ, इथून डायरेक्ट चोपदारवाडी ते मारुल हवेली रोड आहे। आणि गावचे ज्येष्ठ नागरिक इकडे उभे राहिलेले आहेत, बरेच लोक आलेले आहेत या साईडला पाहण्यासाठी आणि बॅक साईडला पण लोक उभे आहेत। नाल्याचं साफसफाई चालल्या आणि आमच्या गावचे उपसरपंच स्वतः उभे आहेत, तिथं उभं राहून स्वतः काम करून घेत आहेत। आमच्या गावचे उपसरपंच तुम्ही बघू शकता, सरपंच जातीनं इथं उभं राहून लक्षपूर्वक काम करून घेत आहेत। त्यांना घेणं गरजेचं आहे, का तर आपल्या गावचाच विकास होणार आहे, त्यामुळं हे करणं योग्यच आहे त्यांना। आणि हे केल्याशिवाय त्यांना माणसांनी बिनविरोध निवडून दिले लोकांनी त्यांना, त्यामुळे ते सगळे साफसफाईकडे जास्त लक्ष देतात आमच्या गावचे सरपंच आणि उपसरपंच आणि सरपंच हे दोन्हीही चांगल्या रीती लक्ष देतात गावाकडे। आणि जिथपासून आमच्या गावचे बिनविरोध सरपंच झाल्यापासून त्यांनी गावचे बरीचशी प्रगती केली आणि आणि हे सगळे घाण काढून आमच्या महाराजांच्या ट्रॅक्टरमध्ये लोड करून आणि हे लोड होऊन डायरेक्ट आता आतमध्ये ट्रॅक्टरमध्ये अपलोड केलेलं आहे। बघा तुम्ही बघू शकता कोणत्या रीतीनं काढलेलं आहे घाण। आणि स्वच्छता, शान आणि स्वच्छता केल्याशिवाय गावची सुंदरता वाढत नाही, हे सत्यावर का मित्रांनो? जर तुमच्या गावची सुंदरता वाढवायची असेल तर गावाकडची नाले वगैरे स्वच्छ ठेवा। जर नाले स्वच्छ असतील तर तुमच्या गावाला शोभा येणार, जर नाल्यात जर तुमच्या घाण असेल तर तुमच्या गावाला काही किंमत नाही त्या गोष्टीची, बरं का मित्रांनो? बघू शकता जोरात असं काम चालू आहे आमच्या गावाकडचे जे शशिकांत महाराज यांचा ट्रॅक्टर आहे। आता सध्या ते तिकडे, आता तुम्ही त्यांची मुलाखत घेतलेली आहे मी। आणि हा आमच्या गावावरचा येता जाता रस्ता, येण्या जाण्याचा रस्ता आहे बरं का मित्रांनो। इकडं गाड्या वगैरे आपण येतात जातात आणि हे कुठच्या साईडला इतकी घाण आणि इतकी खूप अशी अडचण आहे बरं का इकडे। आणि हा नाला साफ झाला पाहिजे, हे आमच्या गावचे सदस्य आलेले आहेत, आमचे कर्मचारी। बघू शकता JCBच्या सहाय्यानं आता आमचे महाराज शशिकांत महाराज आमचे ट्रॅक्टर जरा पुढे घेतलेला आहे। आणि समोर झुंजवी लिहिलेला आहे ट्रॅक्टरवरती आणि लाईटिंग वगैरे खूप छान केलेल्या आहे महाराजांनी। आता ते खाली करायला चालले बघा, डम्पिंग करायला निघालेले आहेत महाराज। थोड्याच वेळात डम्पिंग करायला अजून थोडासा टाकायचा त्याच्यामध्ये
घाण काढून टाकायचं. आता चालू करून ठेवलेलं आहे त्यांनी ट्रॅक्टर आणि ते निघणार आहे तिथून डंपी करायला जाणार आहे. हे आमच्या गावचे उच्च आणि सगळ्यात शांत आणि सुंदर स्वभावाचे आमचे महाराज आहेत शशिकांत महाराज. आमच्या अख्ख्या पंचक्रोशीत त्यांना ओळखलं जातं. शशिकांत महाराजांना आमच्या गावचे दुसरे शहीनशाह म्हणून ओळखले जातात शशिकांत महाराज आमचे. अशा रीतीनं रस्त्याकडची घाण घेऊन सर्व काढून आणि हा नाला चकाचक करून हे गावाचं आमचं नाक आहे. येणारं जाणाऱ्याला खूप घाण वाटतं आणि त्यामुळे आमच्या गावाची किंमत कमी होते या घाणीमुळं. या घाणीमुळे आमच्या गावाची किंमत कमी होते. म्हणूनच हे पहिले नालं वगैरे साफसफाई करून घ्यायचे म्हणजे गावाला थोडीफार इज्जत येणार, किंमत मिळणार आमच्या गावाला. आणि आताच 22 तारखेला आमच्या सिद्धेश्वर देवाची यात्रा आहे. त्या यात्रेच्या अगोदर हे आम्हाला सर्व काम करून घ्यायचं. ग्रामपंचायतीला हे सर्व काम करून घ्यायचं. त्यामुळे हे सगळी साफसफाई झालीच पाहिजे. ज्या वेळेला साफसफाई होणार त्यावेळेला आमचं गाव स्वच्छ आणि सुंदर दिसणार. आमच्या हे गावाचं नाक असल्यामुळं म्हणजे इकडूनच गावाला सुरुवात होते आणि त्या पुढच्या साईडला शेवट होतो. तर ह्या आधी गावाकडचा पहिला जे समोरचा येणारा भाग आहे तो पहिला स्वच्छ केला पाहिजे. गावाचे शोभेचं नाक असते ते चांगलं दिसलं तर पूर्ण शरीर चांगलं असते. हे डोक्यात सुद्धा मित्रांनो. हे जे मित्रांनो तुम्हाला नाव दिसत असेल आमचे कैलासवाडी बापू यांचं नाव आहे जगन्नाथ गोविंद पाटील आणि आम्ही आवडीने त्यांना बापू म्हणायचो. खूप असं लोकप्रिय माणूस होतं आमचं बापू. गावच्या कोणत्याही कार्यात सारखा त्यांचा सहभाग असायचा. कसलंही काम असू द्या गावातलं त्याच्यामध्ये सहकार्य सारखं असायचं. त्यांच्यानंतर आमचे लाडके शशिकांत महाराज यांनी सुद्धा ह्या कामाला प्रोत्साहन देत स्वतः गावाच्या कोणत्याही कामासाठी ते पुढे उभे राहतात आणि सर्व गावाचं काम करून घेतात आणि त्यांना खूप आवड आहे. गावच्या विकासासाठी कायम ते धडपडत असतात आणि आमचे गावचे सरपंच उपसरपंच यांनाही सारखं मोलाचे सहकार्य करत असतात आमचे शशिकांत महाराज. आणि महाराजांचा ट्रॅक्टर आता लोड झालेला आहे आणि महाराज आता चालले Play by USB Drive. तुम्ही हा लोड झालेली गाडी आता ट्रॅक्टर ट्रॉली पूर्णपणे खाली करायला चाललेत महाराज आमचे. ओढ्यावर जाणार तिकडं गावाच्या पुढच्या साईडला गावाच्या मधोमध्ये एक ओढा आहे. त्या ओढ्याची ते कधी कोणाच्या उच्चापतीत जात नाही आणि त्यांना गावचा विकास करायला खूप असा आवडतो. गावच्या विकासासाठी तन मन धन लावून ते काम करत असतात. त्यांचा नेहमी सहभाग असतो गावच्या विकासाच्या कामात. त्यामुळं ते कधीही कोणत्याही बाबीनं मागं सरत नाहीत बरं का मित्रांनो. त्यामुळे आता महाराज आमचे ट्रॅक्टर घेऊन गेलेत खाली करायला. आता जेसीबीवाले आमचे भाऊ सगळी घाण काढून घेणार आहे तिथली नाल्याकडची सगळी. आणि एकदा का चकाचक झाल्यानंतर मग खूप छान आणि सुंदर असा रस्ता होणार आहे आमच्या वाडीत येणारा आतमध्ये. पापराडे करून येणाऱ्या रस्त्याची कडेची घाण सगळी काढून घेऊन मग रस्ता चकाचक. आणि हे आमच्या गावचे सरपंच दाखवत आहेत असे की कोणतं काळ आहे. दाखवा सरपंच, दाखवा त्यांना बोटाने हाताने दाखवा. हाताने दाखवा. मग